जेव्हा मला 7-8 वर्ष हा येण्या-जाण्याचा प्रवास, मुंबई संभाजीनगरचा प्रवास असह्य झाला. खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे सुरुवातीच्या काही काळ तर असा होता, की इथं मुंबईत कोणी मित्र नाही. बरं जे मित्र होते, "ये, ये तू ये मुंबईला." आणि इथं आल्यावर फोन बंद करून ठेवायचे. मग मी रेल्वे स्टेशनवर झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी 9ची शिफ्ट आहे एखाद्या सीरियलची, तर मी सकाळी 7लाच तिथं पोहोचलेलो असायचं, कारण राहायला जागाच नाही. तर तिथल्याच मेकअप रूमच्या छोट्या वॉशरूममध्ये तो जेट स्प्रे असतो, त्यानेच अंघोळ करून तिथंच सगळ्यांची वाट बघत बसणे, असं केलं. मग ते खूप वाढायला लागलं आणि मग मलाही असह्य झालं. मग नंतर थोडंफार कॉमेडीची बुलेट ट्रेनमुळे जरा थोडे पैसे जमा झाले. थोडं स्थैर्य आलं आर्थिक. तर तेव्हा मग मी हिला म्हटलं, की आपण आता मुंबईला जाऊन थांबलं पाहिजे. कारण सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी पण म्हटले, "योगेश, तुझं हे येण्या-जाण्यात खूप वेळ आणि कष्ट वाया जात आहे. तर तू इकडे राहिलास तू 4 गोष्टी जास्त करू शकशील." मग मी एक दिवस जरा मनावर दगड ठेवून आई-वडिलांना ऐकवलंच, की मला मुंबईला जावं लागेल, मला तिकडे राहावं लागेल. मुलगा माझा तेव्हा 4 वर्षाचा झाला होता, मोठा मुलगा. 4, 5-6 वर्षाचा झाला होता. तर तो वडील म्हटले, "हां, ठीक आहे, आता तुला तुझं काम वाढतंय, तुला तिकडे जाणं भाग आहे." आणि त्या दरम्यान वडिलांना असं झालं, की मोठा मुलगा खूपच त्यांचा लाडका, घरातला पहिला नातू. तर ते तर आतल्या आत आतल्या आत ते असे कुढत गेले आणि त्यांची शुगर शूट झाली आणि ते एका डोळ्याने पॅरालाइज झाले वडील. त्यांचा एक डोळा हलला, एक बुबुळ इकडे गेलं. त्यांना आयसाईट गेली. समोरचे 2-2 दिसायला लागले. बरं घरच्यांना, मी इथं मुंबईत होतो, घरच्यांना ही तोपर्यंत मी शिफ्ट केलं नव्हतं. फक्त सांगितलं होतं. इकडं मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवला होता, पण यांना अजून शिफ्ट नव्हतं केलं. आणि हिने मला फोन केला, की "बाप्पांना असं-असं होतंय." तर 3-4 दिवस होऊन गेले होते. मी गेलो. मी डॉक्टर मित्राला फोन केला, म्हणे, "यार, तू पॅरालिसिसचा प्रकार आहे, लवकर ॲडमिट कर." मग आयसीयूमध्ये होते वडील. मग तिथं खूप रडायचे. मोठ्या मुलाला जवळ घेऊन बसायचे, "आता तू जाणार." जसा तिथून डिस्चार्ज झाला, मी इथं मुंबईला जे घर केलं होतं, बायको मुलांसोबत वडिलांना पण मी इकडे शिफ्ट केलं मुंबईत. महिना दीड महिना यांनी त्यांची खूप सेवा केली आणि खूप व्यवस्थित, जसं आयसीयूमध्ये एसी होता, सगळ्या गोष्टी होत्या, तसं मी मुंबईतल्या त्या भाड्याच्या घरामध्ये एसी लावून पप्पांची व्यवस्थित हे केली. आणि कॉमेडीचं बुलेट ट्रेनचं शूट बघायला एक दिवस वडील आले. त्याच दरम्यान 2 महिन्यानंतर 1-2 महिने राहून. आणि तोपर्यंत डोळ्यावर हात ठेवूनच बसायचे, कारण डोळा उघडला की त्यांना सगळं 2-2 दिसायचं. डोळ्यावर हात ठेवून असायची किंवा अशी मफलर लावलेली असायची. तर त्या दिवशी ते ऑडियन्समध्ये बसले होते माझं शूटिंग बघायला आणि त्या दिवशी मला बेस्ट परफॉर्मर मिळालं. त्यांनी ते बघितलं आणि स्टेजवरून पण तेजस्विनी पंडित, मकरंद अनासपुरे वगैरे, त्यांनी योगेशचे वडील आलेत वगैरे, असं त्यांनी नमस्कार केला. आणि त्या दिवशी चमत्कार का काय म्हणत नाही, काय माहीत नाही, त्यांचा डोळा जागेवर आला आणि त्यांना व्यवस्थित दिसायला लागलं. पुढची अनेक वर्ष त्यांना चष्मा पण नव्हता. तर ती एक फारच सुंदर गोष्ट आहे.